धैर्य, जिद्द आणि नारी शक्तीचा इतिहास घडवणारी भारत परिक्रमा आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे। रामटेकच्या दोन जिगरबाज महिलांनी कारने तब्बल 22,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत अशक्यला शक्य करून दाखवलेले आहे। या ऐतिहासिक मोहिमेचा सविस्तर आढावा पाहूया। रामटेक येथील डॉक्टर अंजुषा किंमतकर आणि लक्ष्मी माथरे या दोन धाडसी महिलांनी कारने 22,530 किलोमीटरची भारत परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करत नवा इतिहास घडवलेला आहे। 84 दिवसात 27 राज्य आणि असंख्य आव्हाने पार करत ही साहसी यात्रा 1 ऑक्टोबर रोजी रामटेकहून सुरू होऊन 23 डिसेंबरला पुन्हा रामटेकमध्ये संपन्न झाली। भारत परिक्रमा भारत के रंग नारी के संग या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेत यांनी स्वतः वाहन चालवत संपूर्ण देश पिंजून काढला आहे। या प्रवासाचा मुख्य उद्देश नारी सक्षमीकरणाचा संदेश देणे आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा होता। या दरम्यान त्यांनी जगातील सर्व उंच मोटार योग्य रस्ता उमलिंगला आणि खारदुंगला यासारखे दुर्गम दरे पार केले। थार वाळवंटातील उष्णता, हिमालयातील बर्फाच्छादित रस्ते, 0° तापमान, नेटवर्क विरहित भाग तसेच आंतरराष्ट्रीय सीमालगतचा प्रवासही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडला। प्रवास पूर्ण झाल्यानंतर नागपूरच्या 0 माईल आणि रामटेकच्या गांधी चौकात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। ही भारत परिक्रमा केवळ एक प्रवास नसून महिलांसाठी आत्मविश्वास आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा ठरलेली आहे। नमस्कार, मी डॉक्टर अंशुजा किंमतकर। आम्ही भारत के रंग नारी के संग हा एक्सपिडिशन 1 ऑक्टोबर 2025 पासनं सुरू केला आणि आज आमचा 84 डे आहे आमच्या भारत परिक्रमेचा। आम्ही आमच्या या परिक्रमेमध्ये 27 राज्यांमध्ये फिरून आलो आहे। शिवाय 6 इंटरनॅशनल बॉर्डर्स पण गेलो आहे। शिवाय जगातला सगळ्यात उंच मोटरेबल रोड जो आहे तो आहे 19,024 फुटावर। तिथे आम्ही महाराष्ट्रातल्या 2 पहिल्या महिला आहोत जिथे पोहोचलो आहे कार घेऊन। नंतर जगातलं दुसरं मोटरेबल खरदुंगला पास आहे, मोटरेबल रोड आहे, तो आहे 17,987 फीटावर। तिथे सुद्धा आम्ही आमची कार घेऊन पोहोचलो आहे। बर्फामधनं गाडी चालवली, नदीमधनं गाडी चालवली, पहाडांवरनं गाडी उतरवली। आमची गाडी 4x4 नसून सुद्धा आम्ही पूर्ण ही आमची ॲडव्हेंचरस ट्रिप राहिली नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टची। आणि जगातलं एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे खैबुल निमझो, तिथे व्हिजिट केली आम्ही। स्टेरिंग हिच्या हातामध्ये होती आणि रस्ता असा निमुळता होता की जर स्टेरिंग अशी पलटली तर आमची गाडी जाईल आणि आम्ही जाईल हे आमच्या डोक्यामध्ये आधीच चालू होतं। पण अंशुने सगळं सांभाळून घेतलं आणि अशा बऱ्याच कठीण प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत। महिलांसाठी काय मेसेज द्याल? महिलांसाठी तर हेच म्हणेन की बघा, घर संसारामध्ये लागल्या तर स्वतःमध्ये जे कला कौशल्य आहे ते विसरून जाऊ नका आणि एक पाऊल समोर टाका आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवा, आत्मविश्वास वाढवा आणि आम्ही जो पराक्रम केला तसा नको करा, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा करा। घरच्यांची किती तुम्हाला आठवण आली या प्रवासात? बघा, हा प्रश्न खूप हे आहे। आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा आम्ही मनामध्ये हे ठाणून घेतलेलं होतं की हा प्रवास होतपर्यंत परिवाराच्या जास्त अटॅचमध्ये राहायचं नाही। कारण की भावना ज्या असतात मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, तर त्या बाईंच्या मनामध्ये एक वेगळ्या असतात। आम्हाला भारत परिक्रमा ही करून दाखवायची होती आणि चांगल्यारीत्या करून दाखवायची होती। न्यूज एक्सप्रेस करता रामटेकवरून पंकज चौधरी यांची बातमी।